जय महाराष्ट्र, जय विदर्भ। बबन लोणीकर बीजेपीचा फाळखाऊ आमदार शेतकऱ्यांचा बाप काढते, शेतकऱ्यांची माय बहीण काढते, नरेंद्र मोदी बाप आहे म्हणते। बबन लोणीकर, तू या बाप नरेंद्र मोदी अशीन, जगाचा बाप शेतकरी आहे। या देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्याच्या घामाच्या पैशावर आहे। तू जे आज ऐशो आरामात जिंदगी जगत ते शेतकऱ्याच्या कष्टकरी कामगारांच्या घामावर या देशाची तिजोरी अर्थव्यवस्था आहे। फाळखाऊ शेतकऱ्यांवर तू बोलताना धाके विचार कर। त्या शेतकऱ्यांची भीक मागून तू आमदार झाला। सांगता बापाले नरेंद्र मोदीले की त्या शेतकऱ्याच्या घरी मी भीक मागून आमदार झालो, आणि आता त्या शेतकऱ्याचा तो बाप काढत। शेतकऱ्याचा बाप कोणी नाही, जगाचा बाप हा शेतकरी आहे। शेतकऱ्याच्या घामावर या देशाची अर्थव्यवस्था आहे। बबन लोणीकर फाळखाऊ, लक्षात घे, महाराष्ट्रात तुला आता फिरू देणार नाही। हा शेतकरी काय करू शकते म्हणून आता तुला हिसका देते। महाराष्ट्रात या बबन लोणीकरला आता फिरू देऊ नका। शेतकऱ्याला आवाहन करतो, शेतकऱ्याची माय बहीण शेतकऱ्यांचा बाप मोदी आहे म्हणते। हा फाळखाऊ, याचा बाप अशीन नरेंद्र मोदी। शेतकऱ्याचा बाप फक्त एकच आहे, तो म्हणजे हा निसर्ग राजा। शेतकऱ्याचा बाप कोणीच नाही आणि शेतकऱ्याचा बाप कोणी होऊ शकत नाही। जगाचा बाप हा शेतकरी आहे। लक्षात घे बबन लोणीकर, या महाराष्ट्रात तुम्ही ज्या सत्तेच्या माजीवर शेतकऱ्यांवर टीका करता, तो शेतकरी आता तुमचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा देतो। बबन लोणीकरनं जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करतो, धिक्कार करतो। शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामावर या देशाची अर्थव्यवस्था आहे। लक्षात घे बबन लोणीकर फाळखाऊ, तू शेतकऱ्याला 6,000 रुपये भीक देत नाही तर शेतकरीच तुला अनाज देते। शेतकरी त्या परिवाराला खाऊ घालते। जगाचा पोषंदा माझा शेतकरी राजा आहे। तात्काळ या बबन लोणीकर फाळखावाने माफी मागितली पाहिजे, अन्यथा याचा पुतळा आम्ही दहन केल्याशिवाय राहणार नाही। हा इशारा देतो। बबन लोणीकरचा मी निषेध करतो, बीजेपीचा मी निषेध करतो। या बीजेपीला आता अद्दल घडवण्याची वेळ या शेतकऱ्याची आहे। शेतकऱ्याला आवाहन करतो की बीजेपीच्या या कमळाच्या फुलावर आता तणनाशक फवारा। बीजेपीचं हे कमळ कायमचं आता तणनाशकानं नष्ट करून टाका। आवाहन करतो। जय महाराष्ट्र, जय भीम।